नमस्कार. बायबलमधल्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात एका खास गटाचा उल्लेख आहे. 1,44,000 लोकांचा. पण त्यांचं पुढे काय होणार? हा प्रश्न गेली अनेक वर्ष चर्चेत आहे. चला आज याच गूढ विषयावर थोडं बोलूया. तर मग मुख्य प्रश्न नक्की आहे तरी काय? हे जे 1,44,000 लोक आहेत, त्यांचा मृत्यू होऊन ते पुन्हा जिवंत होतील, म्हणजे त्यांचं पुनरुत्थान होईल, की मृत्यूचा अनुभव न घेताच त्यांचा थेट एका आध्यात्मिक शरीरात रूपांतर होईल? याच एका प्रश्नावरून धर्मशास्त्रज्ञांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. ठीक आहे, तर मग आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत ते पाहूया. सगळ्यात आधी आपण या 1,44,000 लोकांबद्दलची मूलभूत माहिती घेऊ. मग त्यांच्या नशिबाबद्दलचे 3 मुख्य दृष्टिकोन आपण पाहू. पहिला म्हणतो की त्या सर्वांचं रूपांतरण होईल, दुसरा म्हणतो की त्या सर्वांचं पुनरुत्थान होईल, आणि तिसरा जो या दोन्हींचं मिश्रण आहे. आणि मग शेवटी या तिन्ही मतांचा आपण आढावा घेऊ. आता त्यांच्यातले मतभेद बघण्याआधी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ती म्हणजे हे तिन्ही दृष्टिकोन काही गोष्टींवर पूर्णपणे सहमत आहेत. आधी त्या काय आहेत ते पाहू. आणि हेच ते मुद्दे आहेत. गंमत बघा, कितीही मतभेद असले तरी हे 4 आधारस्तंभ सर्वांना मान्य आहेत. म्हणजे प्रकटीकरणातल्या दोन्ही ठिकाणी उल्लेख असलेले 1,44,000 लोक एकच गट आहे आणि ते 2 साक्षीदारांचं प्रतीक आहेत, यावर सगळ्यांचं एकमत आहे. त्यामुळे आपली सगळी चर्चा याच पायावर उभी आहे. आणि हे वचन प्रकटीकरण 11:7 हेच या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारण यात अगदी स्पष्ट लिहिलंय की अथांग गर्तेतून वर येणारा श्वापद त्यांच्यावर हल्ला करेल आणि त्यांना जिंकेल व ठार मारेल. यामुळेच तर खरा प्रश्न उभा राहतो. ठीक आहे, तर आता आपण पहिल्या दृष्टिकोनावर येऊया. ह्या मतानुसार या 1,44,000 लोकांना एक विशेष प्रकारचं दैवी संरक्षण मिळालेलं आहे. या मताचा सगळ्यात मोठा आधार काय आहे, तर त्यांच्या कपाळावर लावलेला देवाचा शिक्का. आणि याचा अर्थ असा घेतला जातो की त्यांना कोणीही काहीही इजा करू शकत नाही. हे एक प्रकारचं संपूर्ण संरक्षण आहे. तर मग ह्यामागचं लॉजिक कसं आहे बघा. मुद्दा 1, या लोकांवर देवाने शिक्का मारलेला आहे. मुद्दा 2, शास्त्रवचन सांगतं की ज्यांच्यावर शिक्का आहे त्यांना इजा होऊ शकत नाही. आता पुनरुत्थान होण्यासाठी आधी मरणं गरजेचं आहे, बरोबर? पण जर त्यांना इजाच होऊ शकत नसेल तर त्यांचा मृत्यू कसा होणार? त्यामुळे निष्कर्ष एकच निघतो, त्यांना मृत्यू येणार नाही, तर त्यांचं थेट आध्यात्मिक शरीरात रूपांतर होईल. बरं, हे झालं एक मत. आता याच्या अगदी विरुद्ध बाजू पाहूया. हा दृष्टिकोन मृत्यूच्या भविष्यवाणीला जशास तसं शब्दशः खरा मानतो. ह्या मतानुसार शिक्क्याचा अर्थ मृत्यूपासून संरक्षण असा नाही आहे. या उलट बायबलमध्ये जे स्पष्टपणे लिहिलंय की त्यांचा मृत्यू होईल तेच सत्य मानलं पाहिजे, असा हा दृष्टिकोन सांगतो. या दृष्टिकोनाचं म्हणणं असं आहे की भविष्यवाणीनुसार 1,44,000 लोक 1,260 दिवस संदेश देतील आणि त्यानंतर श्वापद त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारेल. हे बायबलमध्ये अगदी स्पष्टपणे थेटपणे लिहिलेलं आहे. त्यामुळे यात कोणताही दुसरा अर्थ काढायला जागा नाही. ते शहीद होतील आणि मग त्यांचं पुनरुत्थान होईल. जसं 2 साक्षीदारांबद्दल वर्णन केलं आहे अगदी तसंच. तर आता बघा, दोन्ही मतं आपल्या समोर आहेत. एकीकडे दैवी शिक्का आहे जो मृत्यूपासून संपूर्ण संरक्षणाबद्दल बोलतो, आणि दुसरीकडे श्वापदाकडून होणाऱ्या मृत्यूची थेट भविष्यवाणी आहे. एक म्हणतं की ते मरूच शकत नाहीत म्हणून रूपांतरण होईल, दुसरं म्हणतं की त्यांना मरावंच लागेल म्हणून पुनरुत्थान होईल. हाच या 2 मतांमधला मुख्य संघर्ष आहे. पण थांबा, असा एक विचार येऊ शकतो की दोन्ही बाजूंच्या म्हणण्यात थोडं तथ्य असेल तर? आणि नेमका हाच विचार तिसरा दृष्टिकोन मांडतो. हा एक असा मार्ग आहे जो या दोन्ही टोकांच्या मतांमध्ये कुठेतरी समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. हा दृष्टिकोन या 1,44,000 लोकांच्या भूमिकेकडे एका वेगळ्या नजरेने पाहतो. ते फक्त संदेष्टे नाहीत, तर ते एक आश्रयस्थान आहेत. म्हणजे श्वापदाच्या हल्ल्यांपासून इतर संतांचं, इतर विश्वासणाऱ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. आणि यामुळे एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर सगळेच 1,44,000 लोक मारले गेले तर मग इतर संतांचं रक्षण कोण करणार? हा या दृष्टिकोनातला कळीचा मुद्दा आहे. तर मग हा तिसरा दृष्टिकोन काय सांगतो? तो म्हणतो की या 1,44,000 लोकांपैकी काही जण श्वापदाची पूजा करायला नकार देतील आणि शहीद होतील. अशा प्रकारे मृत्यूची भविष्यवाणी पूर्ण होईल आणि त्यांचं पुनरुत्थान होईल. पण त्याचवेळी काही जण जिवंत राहतील. का? तर इतर संतांचं संरक्षण करण्याचं त्यांचं काम सुरू ठेवण्यासाठी. आणि मग वेळ आल्यावर या वाचलेल्या लोकांचं मृत्यूशिवाय थेट रूपांतरण होईल.
म्हणजे बघा, शेवटी सगळ्यांनाच आध्यात्मिक शरीरं मिळतील, पण काहींना पुनरुत्थानाने तर काहींना रूपांतरणाने. मार्ग 2 पण ध्येय एकच. आणि ज्या स्रोताच्या आधारावर आपण ही चर्चा करत आहोत त्याचे लेखकसुद्धा याच तिसऱ्या मताशी जास्त सहमत दिसतात. ते मान्य करतात की बायबलमध्ये याचा असा थेट उल्लेख नाही, पण तिन्ही पर्यायांचा विचार केल्यास हाच सर्वात तर्कसंगत वाटतो. ठीक आहे, तर आत्तापर्यंतच्या चर्चेचा आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. चला, या 1,44,000 लोकांच्या भवितव्याबद्दलच्या या 3 शक्यतांना एकदा पुन्हा थोडक्यात पाहूया. तर या 3 शक्यता आहेत. पहिला दृष्टिकोन, सर्वांचं रूपांतरण होईल कारण देवाचा शक्का त्यांना मृत्यूपासून वाचवेल. दुसरा दृष्टिकोन, सर्वांचं पुनरुत्थान होईल कारण भविष्यवाणी सांगते की ते मारले जातील. आणि तिसरा दृष्टिकोन, दोन्हीचं मिश्रण, काही शहीद होतील आणि पुनरुत्थित होतील तर काही जिवंत राहून रूपांतरित होतील. आता यातलं काय स्वीकारायचं हे यावर अवलंबून आहे की आपण दैवी संरक्षणाला जास्त महत्त्व देतो की शब्दशः भविष्यवाणीला. आणि हाच प्रश्न आपल्याला एका मोठ्या रहस्यासमोर आणून ठेवतो. या 3 शक्यतांपैकी बायबलची भविष्यवाणी नेमकी कोणत्या उत्तराकडे इशारा करते? हे एक असं गोड आहे ज्यावर आजही चिंतन आणि चर्चा सुरू आहे.